नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शिक्षण विभागाकडून आलेल्या एका अगदी ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटवर बोलणार आहोत. विषय आहे इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित शिक्षक प्रशिक्षणाचा. तर या अधिकृत आदेशात नेमकं काय आहे ते अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेऊया. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आता ही माहिती आली कुठून? तर ही कोणतीही IQ माहिती नाही. हे बघा, हे आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच SCERT पुणे यांनी 9 एप्रिल 2026 रोजी जारी केलेलं अधिकृत परिपत्रक. म्हणजेच आपण जी काही चर्चा करणार आहोत ती 100% खरी आणि विश्वासार्ह आहे. चला तर मग थेट आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया की हा सरकारी आदेश, हे परिपत्रक नेमकं सांगतंय तरी काय? याचा उद्देश काय आहे? अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर जे शिक्षक इयत्ता 2री, 3री आणि 4थीला शिकवतात त्या सगळ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण घेणं आता बंधनकारक म्हणजे अनिवार्य करण्यात आलं आहे. कारण 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम लागू होतोय आणि त्याची तयारी आपल्याला करायची आहे. आणि हो, यासाठी एक अंतिम मुदत म्हणजे डेडलाईन सुद्धा आहे. आपलं नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2026ला सुरू होतोय, तर त्या तारखेच्या आत हे प्रशिक्षण पूर्ण झालंच पाहिजे असं या आदेशात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बरं, प्रशिक्षण अनिवार्य आहे हे तर कळलं, पण आता पुढचा प्रश्न येतो की हे प्रशिक्षण नेमकं होणार कसं? याची रचना कशी असणार आहे? चला तेही समजून घेऊया. तर बघा, यासाठी कॅस्केड मॉडेल वापरलं जाणार आहे. आता कॅस्केड म्हणजे काय? सोप्या भाषेत याला ट्रेन द ट्रेनर पद्धत म्हणतात. म्हणजे सगळ्यात आधी राज्यस्तरावर काही निवडक तज्ज्ञांना ट्रेनिंग दिलं जाईल. मग हे तज्ज्ञ जिल्हा स्तरावरच्या प्रशिक्षकांना तयार करतील आणि जिल्हा स्तरावरचे प्रशिक्षक मग तालुका स्तरावर जाऊन आपल्या सगळ्या शिक्षकांना प्रशिक्षण देतील. असा हा ज्ञानाचा प्रवाह वरून खाली येणार आहे. पण इथे एक छोटासा पण महत्त्वाचा फरक आहे, तो जरा लक्षात घ्या. मराठी आणि इतर माध्यमांच्या शाळांसाठी हे प्रशिक्षण 3 टप्प्यांत होईल: राज्य, जिल्हा आणि तालुका. पण उर्दू माध्यमासाठी मात्र फक्त 2च टप्पे असतील: राज्य आणि त्यानंतर थेट जिल्हा. त्यांच्यासाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण होणार नाही. चला आता येऊया या संपूर्ण चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे वेळापत्रक. कोणत्या तारखेला काय होणार आहे हे आपल्याला माहीत असायलाच हवं. या तारखा जरा नीट नोंदवून घ्या. हे बघा, आपल्यासमोर संपूर्ण वेळापत्रक आहे. राज्यस्तरावरचं प्रशिक्षण 4 मे ते 7 मे या काळात होईल. त्यानंतर मराठी आणि इतर माध्यमांसाठी जिल्हा स्तरावरचं प्रशिक्षण 11 मे ते 14 मे आणि तालुका स्तरावरचं प्रशिक्षण 18 मे ते 30 मे या दरम्यान आयोजित केलं जाईल. आणि हो, उर्दू माध्यमाचं जिल्हा स्तरावरील प्रशिक्षण 11 मे पासून थेट 30 मे पर्यंत चालेल. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इयत्ता 2रीचं प्रशिक्षण 1 दिवस कमी असेल, पण प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या तारखा सगळ्यांसाठी सारख्याच आहेत. आणि हो, एक आठवण, जर आपल्याला अशाच प्रकारे इतर सरकारी निर्णयांची म्हणजे GRची माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर आम्ही त्याची एक संपूर्ण प्लेलिस्ट तयार केली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की बघा. किंवा थेट आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊनही आपण ते तपासू शकता. आमचा हा प्रयत्न जर आपल्याला खरंच उपयुक्त वाटत असेल तर एक छोटंसं काम नक्की करा. या माहितीला लाईक करा, आपल्या इतर शिक्षक मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या मराठी वर्ग या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे की या संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रियेत नक्की कोणावर कोणती जबाबदारी देण्यात आली आहे? म्हणजे कोणतं काम कोणी करायचं आहे? तर यातला सिंहाचा वाटा उचलणार आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजेच डायट, DIT. जिल्हा आणि तालुका स्तरावरच्या प्रशिक्षणाचं सगळं आयोजन करणं, त्यासाठी प्रशिक्षक निवडणं, प्रत्येक शिक्षक प्रशिक्षणाला हजर राहील याची खात्री करणं, हे सगळं काम डायट पाहणार आहे. आता प्रश्न उडतो की राज्यस्तरावर जे प्रशिक्षण देणार आहेत त्या तज्ज्ञांची निवड कशी होणार? तर त्यासाठी काही स्पष्ट निकष दिलेले आहेत. जसं की त्यांचं शिकवण्याचं कौशल्य उत्तम असावं, त्यांना अभ्यासक्रम निर्मितीचा अनुभव असावा आणि ते वेगवेगळ्या विषयांतले तज्ज्ञ असावेत. बरं, हे सगळं झालं, पण आता पुढे काय? म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी काही तातडीच्या सूचना आहेत का? तर हो, आहेत. चला बघूया. या संपूर्ण प्रक्रियेतली सगळ्यात जवळची आणि तातडीची डेडलाईन आहे 20 एप्रिल 2026. ही तारीख सर्व डाएटसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण या तारखेपर्यंत त्यांना राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवडलेल्या तज्ज्ञांची नावे परिषदेकडे सादर करायची आहेत. आता ही नावं पाठवायची कशी? तर त्यासाठी पत्रव्यवहार करत बसायचा नाहीये. परिपत्रकातच एक ऑनलाईन स्प्रेडशीटची लिंक दिलेली आहे.
त्याच लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ही माहिती भरायची आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ही लिंक आम्हाला कुठे मिळेल? तर अजिबात काळजी करू नका. आपल्या सोयीसाठी नाव नोंदणीच्या स्प्रेडशीटची लिंक आणि इतर सगळ्या महत्त्वाच्या लिंक्स आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. चला, आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. जाता जाता आपण पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात आठवूया, म्हणजे ते आपले पक्के लक्षात राहतील. तर आपल्याला फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. हे प्रशिक्षण सगळ्यांसाठी अनिवार्य आहे. 2. हे प्रशिक्षण मे महिन्यात 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. 3. जिल्हा आणि तालुका स्तरावरच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी डाएटची आहे. आणि 4. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रशिक्षकांची नावं पाठवण्याची अंतिम तारीख आहे 20 एप्रिल 2026. आणि आता जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न. कोणताही नवीन अभ्यासक्रम हा काही नवीन संधी आणि काही आव्हानं घेऊन येत असतो. तर मग एक शिक्षक म्हणून आपण या नवीन बदलासाठी आणि या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार आहोत का? यावर नक्की विचार करा.